ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज. धनगर समाजाचा सरकारला थेट इशारा. शब्द दिला पण न्याय नाही. लातूरमध्ये विश्वासघात दिवस. आंदोलनाने पेटला संताप. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षात झालेली अंमलबजावणी यातील वाढती दरी आता रस्त्यावर उतरू लागली आहे. अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाजाने लातूरमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत 29 जुलै हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून पाळलाय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र आले आणि हाताला काळ्या फिती बांधून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाचे नेतृत्व करणारे चंद्रकांत हजारे यांनी सरकारवर थेट शब्दभंगाचा आरोप करत सांगितले की धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन जनतेसमोर देण्यात आले होते. सत्ता बदलली, सरकारे बदलली, मात्र आमच्या समाजाचे नशीब बदलले नाही. वर्षानुवर्ष आम्ही केवळ आश्वासनांचीच वाट पाहत आहोत. आता समाजाला आश्वासन नको तर प्रत्यक्ष निर्णय हवाय. हजारे यांनी पुढे स्पष्ट केले की धनगड आणि धनगर याबाबतचा ऐतिहासिक व प्रशासकीय संदर्भ सरकारला माहिती असूनही प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला जात आहे. समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सरकारने तात्काळ एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करून दिलेला शब्द पाळावा. आंदोलनादरम्यान उपस्थित समाज बांधवांनी आरक्षण आमचा हक्क आहे, दिलेला शब्द पाळा, आश्वासन नव्हे निर्णय द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चंद्रकांत हजारे यांनी सरकारला इशारा देताना स्पष्ट शब्दात म्हटले, आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. मात्र न्याय मिळाला नाही तर आगामी काळात राज्यभर अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल. हा केवळ आरक्षणाचा प्रश्न नाही, हा धनगर समाजाचा सन्मान, अस्तित्व आणि घटनात्मक अधिकाराचा लढा आहे. सरकारने आता विलंब न करता ठोस निर्णय घ्यावा. या आंदोलनात अनिल गोयकर, धनराज माने, व्यंकट सूर्यवंशी, गंगाधर ढोणे, संदेश गडदे, आकाश किसवे, बालाजी लव्हे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाजाचे पदाधिकारी आणि समाज बांधव सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. लातूर प्रतिनिधी. 29 तारीख आहे. खरं तर आजच्या 29 तारखेला 2014ला आजचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं बारामतीच्या आंदोलनामध्ये की माझं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाचा प्रश्न सोडवू, त्यांना आरक्षणाची अंमलबजावणी करू. माझा पूर्ण अभ्यास झालाय असं हे फडणवीस साहेब म्हणले होते. फडणवीस साहेब, का विसर पडलाय तुम्हाला? आता तुम्ही सत्तेत आलात, सत्तेमध्ये गेल्यानंतर तुम्ही विसरतात काय? आमची अंमलबजावणी, एसटीचा प्रश्न हा तात्काळ सोडवा, अंमलबजावणी करा आणि या धनगर समाजाच्या प्रश्नाला, या धनगर समाजाला न्याय द्या, ही आमची या ठिकाणी भावना आहे. नसता तुमचा आम्ही आजही या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही सर्वजण महाराष्ट्रभर करतोय. 2014 ते 2026 असा एकूण 12 वर्ष कालावधी गेला. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे त्यावेळेस भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी जेव्हा आमच्या बारामतीला मोठं आंदोलन उभं केलं होतं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी येऊन स्वतः शब्द दिला होता की आम्ही तुमच्या धनगर एसटी आरक्षणाचा अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ, तुमचा सर्व अभ्यास झालेला आहे. तरी देखील त्यांनी आज तब्बल 12 वर्ष झालं आज ते मुख्यमंत्री आहेत, परंतु कसल्याही प्रकारचा धनगर एसटी आरक्षणाला त्या धक्का लावत नाहीत किंवा त्यांच्या मागणीला दुर्लक्ष करतात. म्हणजे गेली 12 वर्ष झालं यांना त्यांच्या मागणीपासून विसर पडलाय की काय, असं मला वाटते. म्हणून आम्ही आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर लातूर या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतोय. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आजही आम्ही सांगतो धनगर समाजाच्या वतीने की तुम्ही तात्काळ याचा निर्णय घ्या, अन्यथा 2029 मध्ये आम्ही तुम्हाला पालतं पाडल्याशिवाय राहणार नाही. एवढी मात्र या ठिकाणी मी ठाम माझी भूमिका या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने व्यक्त करतो.